बरड्याने आबाची जीवन जागरण मी आज खास तू भेटी आलो. केलो माहिती का तू मस्त छान छान गोष्टी सांगताय. ते गावांचे बारकी बारकी करून आम्हाला बोललं की यांचं आजोबाला व्यायाम कहाणी माहिती आहे. त्याकडे मी काही मग कहाणी ऐकवायला एखादी मस्त छानची कहाणी आहे आम्हाला. चल आजोबास काहीतरी होऊन जाऊ दे एकदम टकाटक मध्ये भारी कहाणी. अरे दादंदो नाजोबा मी पण आलो कहाणी ऐकवायला खास. होरो होरो पिंट्या तुम्हाला माहिती दिसते म्हणा भल्यावरती तो शिडीवर. ठीक आहे पोरोंदो, तुम्हाला सांगते मस्त एक कहाणी. पण कहाणी काय बरी वाटली तर बरी, तुम्हाला नाही आवडली तर नाही आवडली, पण मी सांगवा प्रयत्न करतोय. अरे आजोबा बस का तू कहाणी आवडणार नाही त्याला की कव तू कहाणी म्हणजे खतरनाक. चला पोरांनो, गोष्टीला आपण सुरुवात करूया. तर गोष्टीचं नाव आहे कपटी साप आणि लाकूड तोड्या. ही बोलायची गोष्ट आहे. एक दिवस सकाळी एक लाकूड तोड्यात जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यात बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती. आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे असे लाकूड तोड्याला वाटले. लाकूड तोड्याच्या सापाची दया आली. त्याने माहित होते की जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल. लाकूड तोड्याने सापाला आपल्या कोर्टाच्या खिशात अलगद ठेवले आणि घरी घेऊन गेला. घर उबदार होते. घरात शेकोटी पेटवलेली होती. त्याने सापाला शेकोटी जवळ ठेवले. त्यांनी बायकोला सापाला औषध लावले आणि दूध पाजिले. थोड्याच वेळा सापाला बरे वाटू लागले. लाकूड तोड्यांच्या साप खूप आवडला होता. एक मुलगा सापाला प्रेमाने गुंजारण्यासाठी पुढे जाऊ लागला. सापाच्या जवळ जाऊन मुलाला त्यांचा हाताळणार एवढ्या सापाने बालाला दंश करण्यासाठी फणा काढला. हे पाहून लाकूड तोडे क्षणाची दिरंगत न करता आणि जाणाऱ्या सापांना कुल्हाडीने तुकडे केले. ज्या कुडतोड्याने त्याचे प्राण वाचवले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरवला आणि प्राण गमावून बसला. तात्पुरते उपकाराची फेड उपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास असेच होते. कशी वाटली कहाणी? वा वा डॅनी आबाची कहाणी तर एक नंबर आहे. सुंदर कहाणी आहे. बरोबर आहे रे. एक तुम्ही बसता उपकाराची फेड उपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास असेच होते. बरोबर आहे. कहाणीचा तात्पर्य एकदम भारी वाटलं. ए आजोबा एक नंबर कहाणी. चला आजोबा, इथं कहाणी झाली लगेच खपली. आता बीजी एक छानची कहाणी अंगा. चला पोरांनो, तुमची इच्छा आहे तर दुसरी कहाणीला सुरुवात करतोय. कहाणी नाव आहे राक्षस आणि राजा. एका गावात एक राजकुमार राहत असे. तो अत्यंत शूर असतो. एक दिवशी जंगलातून जात असताना त्याला एक राक्षस अडवतो. राक्षस त्याला धमकवतो, आता मी तुला खाणार आहे. राजकुमार म्हणाला, मी तुला माझ्या शस्त्राने ठार मारून टाकीन. राष्ट्रपुत्र राजा राक्षसासमोर खूप वेळ धाडसाने लढाई करतो. राक्षसाला आश्चर्य वाटते की तो राजकुमाराला विचारतो, तू मला खरंच घाबरला नाहीस? राजकुमार त्याला म्हणाला, माझ्या पोटाच्या बेंबीत हिर आहे आणि तेच माझं मोठं शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तर तू देखील मरणार. त्यामुळे मला तुला घाबरायचे काहीच कारण नाही. हे सर्व राक्षसाला खरंच वाटले आणि तो राजकुमार सोडून देतो. परंतु प्रत्यक्षात राजकुमाराच्या पोटात हिऱ्याचे शस्त्र वगैरे काहीच नसते. ते राजकुमाराने केलेले एक नाटक असते. शेवटी त्याला त्याचे हजर दिवाणीचे शस्त्र वाचवते आणि तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कशी वाटली ही गोष्ट? सुपर एक नंबर कहाणी. राक्षस आणि राजा म्हणजे तात्पर्य भारी आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वा वा मस्त कहाणी. सावकाश आजोबा, एकदम दमाने. जास्ती म्हणजे जो जोर फट बोल नका. एकदम सावकाश कहाणी अंगा, पण अलू अंगा, म्हणजे तुम्हाला त्रास नाही दिला पाहिजे. चला पोरांनो, तुम्हाला आता कहाणी अंगा सुरुवात करते. बीजी कष्टालू हरिण. एका गावात एक राजा राहत होता. त्याला राजाच्या हरणाची शिकार करण्याची आवड होती. त्यामुळे अनेक हरणांना आपला जीव गमावा लागलेला असतो. एक दिवस हरणांचा प्रमुख राजाला जाऊन भेटतो आणि म्हणतो, महाराज, दररोज खूप हरणे आपला प्राण गमावत आहे. तर कृपा करून असे करू नका. तुम्ही त्याची शिकार करू नका. त्यांना राजा म्हणतो की मला रोज एक हरिण पाठवून देत जा. हरणाचा प्रमुख राजाला खूप विनंती करतो की नका करू प्राण्यांची हत्या. पण राजा ऐकायला तयार होत नाही. म्हणून शेवटी हरणांचा प्रमुख तयार होतो. राजा हरणांच्या प्रमुखाला खुश होतो आणि राजा हरणाच्या प्रमुखाला वचन देतो की मी तुला कधीच मारणार नाही. आता रोज एक हरिण स्वतःहून राजासमोर हजर होई. असे अनेक दिवस चालू राहिले. एका दिवशी एका हरिणीने दिवस आता काय झालं, कुठे आलं लक्ष. हा कहाणी सांगतो मी तुम्हाला. आता एका दिवशी एक हरणीचा दिवस येतो. तिला एक छोटे पिल्लू असते. ती हरणाच्या प्रमुखाला जाऊन भेटते. ती मग सांगते की महाराज, मला माझ्या पिल्लांचा वाढवायचे आहे, त्यांचे संगोपन करायचे आहे. जर मी मृत्यू पावले तर त्यांचा पालनपोषण कोण करणार? हरणाचा प्रमुख ठरवतो की आज तो स्वतः राजाकडे जाणार. हरणीच्या ऐवजी प्रमुख राजाकडे जातो. तर हरणाचा प्रमुख राजाकडे जातो आणि राजाला सर्व हक्के सांगतो. राजाला त्याचा त्याग पाहून आश्चर्य वाटते. राजा हरणांच्या प्रमुखाला म्हणतो, माझा मित्र, यापुढे मी कोणाच्याही हरणाची शिकार करणार नाही. तात्पर्य नेहमी दुसऱ्यांना मदत करावी. तर गोष्टीचा अर्थ कळला का? नेहमी दुसऱ्याला मदत करायची. वा वा डॅनी आबाजी एक नंबर कहाणी. 3 कहाणी झाल्या एकदम सुपर कहाणी 101.
अरे डॅनी आबाजी गेले ते दिवस आले का आठवणी जुन्या काळात किती मस्त आजोबा गोष्टा बिष्ट्या अंगवा आता काय सगळं जमाना बदलला आता तर हे आजोबा राहिलं नाही तुम्हीच एक आजोबा हान खत्री आण तुम्ही चला आजोबा तर चौथी कहाणी होऊन जाऊ दे एकदम टकाटक मध्ये. सल्ला पोरुंदो तुमची इच्छा तर चौथी कहाणीला सुरुवात करतोय. कहाणीचं नाव आहे खरा न्याय. एका गावात एक राम आणि श्याम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांना खूप चांगले मित्र असतात. एके दिवशी अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो श्यामकडे मदतीसाठी येतो व श्याम खूप दयालू मनाने फार चांगला असतो. तो क्षणाचाही विचार न करता रामाला आपल्या संपत्तीमधले अर्धा वाटा देऊन टाकतो. श्यामच्या मदतीने रामाला फार आनंद होतो. तो श्यामला वचन देतो की जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षांतर श्याम गरीब बनवतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो व श्यामला खूप वाईट वाईट वाटतं. राम खूप बदललेला असतो. श्यामच्या एका नोकराने हे सर्व ऐकले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो आणि सगळी माहिती काढतो. राजा श्यामला आणि रामला बोलावतो. राजा श्यामला त्याच्या वचनासाठी आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो की त्याने त्याची अर्धी मालमत्ता श्याम बरोबर वाटून घ्यावी. श्यामला योग्य तो न्याय मिळतो आणि श्यामने रामाला अर्धी मालमत्ता दिली होती. तशीच राम श्यामला देतो. आता खरा न्याय होतो. खरा तात्पर्य म्हणजे खरा न्याय करावा. वा वा डॅनी आबाजी सुपर कहाणी. चौथी कहाणी भारी होती आणि तात्पर्य भारी आहे. खरा न्याय करावा. बरोबर आहे. न्याय कधी पण खरंच करायचा. खोटा न्याय करून फायदा नाही. चला आजोबा तर पाचवी कहाणी होऊन जाऊ दे. एकदम टकाटक कहाणी आहे. एक नंबर सुपर कहाणी. अरे कहाणी काय बोलता गोष्ट बोला गोष्टी मराठी शब्द गोष्टी एक नंबर छान छान गोष्टी. हो पिंट्या गोष्टी अंगा. चला आजोबा गोष्टी अंगा पिंट्या ऐकते. चला पाचवी गोष्टीला सुरुवात करतोय. गोष्टी नाव आहे गोंधळाचे राज्य. हे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका देशात खूप गोंधळ असतो. एक लोक वाईट वागायला लागतात. लोक एकमेकांना ऐकत नसतात. लोक कोणाकोणाचे विश्वास नसतो. देशाचे चोरांचे प्रमाण वाढले. राजा पण या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी असतो. त्याला प्रजेकडे लक्षच नसते. स्वर्गातून देव हे सगळं पाहत असतो. देवाला ते सगळं पाहून खूप वाईट वाटतं. मग देव ठरवतो या सगळ्यांना लोकांना धडा शिकवायचा म्हणून देव एका जंगलात प्रमुखाचे रूप धारण करतो. बरोबर एक भयंकर अकरा विकर कुत्रा घेऊन जातो. कुत्रा लोकांच्या अंगावर जोरजोरात भुंकत असतो. भुंकण्याच्या दणदणीत आवाजाने लोक घाबरून इकडे तिकडे धावायला लागतात. लोकांना ओरडण्याचा आवाज ऐकून राजा कसला आवाज आहे म्हणून बाहेर येतो. पाहतो तर एक भयंकर कुत्रा त्या मालकाबरोबर उभा असतो. तो माणूस राजाला म्हणतो, माझा कुत्रा भुकलेला आहे आणि त्या लोकांनी पाप केले आहे. त्यांना तो खाऊन टाकणार आहे. राजा घाबरतो. तो गयावया करू लागतो. राजा आणि देशाचे सर्व लोक त्याची माफी मागू लागतात. जंगलाचा जंगलाचा राखणदार त्यांच्या खऱ्या रूपात म्हणजे देव रूपात येतो व सर्वजण देवाची क्षमा मागतात आणि पुन्हा असे न वागण्याचे वचन देतात. तात्पर्य नेहमी चांगले वागावे. वा आजोबा पाचवी गोष्टी 101 म्हणजे बोध घेण्यासारख्या या गोष्टी म्हणजे आम्हाला बरीच शिक भेटते. खरंच आजोबा एकदम मस्त गोष्टी आवडल्या. म्हणजे काय शिकणार काय या गोष्टीतून. भारी आजोबा तुम्ही म्हणजे जुनी कालींचीच माणसं खरी. खरंच जुनं ते सोनं म्हणजे ओल्ड इज गोल्ड. खरं आजोबा एक नंबर टकाटक डॅनी आबाजी. वा वा एक नंबर गोष्टी छान छान गोष्टी मस्त भारी आवडल्या मला. सल्ला पोरुंदो बस झाल्या तर 5 गोष्टी हँगिल्या. मला त्याला खोकला त्याकरता माझा घसाव दुखतोय. मग बाकी गोष्टी कोणतरी हँगीन तुम्हाला फुरसत मध्ये. त्याकरता तुम्ही जाया बाबा ना. मस्त मला अजून बऱ्याच 101 कहाण्या हान मला लुलू हँगीन मी. बरं बस का आजोबा एकदम भारी. टकाटक डॅनी आबाजी. जय हो डॅनी आबाजी फार छान छान गोष्टी सुपर.